हॉस्पिटलमध्ये? आणि मला कोणी काहीच नाही सांगितलं? हा काय आहे, मला असं वाटतंय प्रियाला याबाबत काहीतरी माहिती आहे, त्याशिवाय का गणी इथे आहे? आई प्रिया, तुला माहिती होतं पारू हॉस्पिटलमध्ये येते? प्रिया, इतकी महत्वाची गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली? आई ऍक्च्युली तुमचा पारूवर किती जीव आहे माहिती आहे आम्हाला, त्यामुळे परिस्थिती कंट्रोलमध्ये येईपर्यंत तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्हाला नाही सांगण्याचा निर्णय घेतला. पण पारूला झालंय काय? हे सगळं त्या पूजेमुळे झाले. ए मंद, अक्कल आहे का काय बोलतोयस ते? हे सगळं त्या पूजेमुळे होते. काय शांत बस बावळट. दामिनी थांब जर. ओके गणी, हे बघ, घाबरू नको. तू सांग मला, त्या पूजेमुळे काय झालंय? या किर्लोस्कर घरावर संकट येणार होतं. ते तायडेच्या हातनं मूर्तीचं जे काही झालं होतं ना, त्यामुळं गुरुजींनी सांगितलं होतं कोणीतरी हे संकट आपल्यावर घ्यायला लागल. कोणीतरी म्हणजे तायडेनच. तायडे गुरुजींना म्हणाली होती की माझा जीव गेला तरी चालेल, पण या किर्लोस्कर घरावर संकट येऊन देऊ नका. म्हणून तायडे पूजेसाठी तयार झाली. पूजेनंतर तायडे मरणार होती हे तिला माहिती होतं, तरी ती या घरासाठी जीव द्यायला तयार झाली. मारुती, हे अरे विधिलिखित आहे, आपण नाही टाळू शकत. पारूची काळजी घे. तुझ्या जवळच्या माणसाकडून विश्वासघाताने तुझा मृत्यू होईल.